आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे आज एक महत्त्वपूर्ण याचिका जे माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल करण्यात आली होती, त्याची हिअरिंग होती आणि त्यामध्ये मित्रांनो ही जी याचिका आहे, तर ती याचिकाची जी सुनावणी आज झाली होती ते मित्रांनो त्याची अपडेट्स आणि जे सेल्फ सर्टिफाईड झालेले जे उमेदवार होते, तर त्यांना पसंतीक्रम देण्याची जी सुविधा आहे, त्या संदर्भातली महत्त्वपूर्ण जे अपडेट्स असणार आहेत, ते आपण इथे बघणार आहोत. हे जे सूचना आहे मित्रांनो ते 13/2/2024 रोजी शिक्षक पद भरतीबाबत तातडीची सूचना इथे अपलोड करण्यात आलेली आहे. पवित्र पोर्टलवर दिनांक 5/2/2024 पासून प्रचलित शासन धोरण व शासन निर्देशानुसार जे प्राधान्यक्रम नोंदणीची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असून आजपर्यंत जे 1,41,806 इतक्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट केले होते. त्यापैकी 1,37,063 इतक्या उमेदवारांनी आजपर्यंत पसंतीक्रम लॉक देखील केलेले आहेत. यानंतर मित्रांनो जे हे आहेत आपले माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये जी याचिका होती त्याचा क्रमांक 1606 त्यानंतर /2024 यामध्ये आज हिअरिंग देखील झाली होती. जवळपास 3 तास सदर याचिकेची हिअरिंग दुपारपासून चाललेली होती आणि त्यामध्ये मान्य जजसाहेबांनी आदेश देखील पारित केलेला आहे. तर यामध्ये त्यानंतर या याचिकेमध्ये माननीय उच्च न्यायालयाने प्रचलित शासन धोरण व तरतुदीनुसारच कार्यवाही सुरू ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत किंवा निर्देश दिलेले आहेत, डायरेक्शन तसे दिले आहेत की जे तुम्ही सेमीला जागा दिल्या आहेत त्यानुसारच तुम्ही ते जागा पुढे जाहिरातीप्रमाणे तुम्ही भराव्या असे निर्देश त्यांनी यामध्ये दिलेले आहेत. आणि प्राधान्यक्रम जे लॉक करण्याची सुविधा असणार आहे, तर ते तुम्हाला जे 14/2/2024 पर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश देखील सदर याचिकेमध्ये दिलेले आहे. त्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. याची सर्व उमेदवारांनी व संबंधितांनी जे आहे नोंद घ्यावी. म्हणजेच मित्रांनो तुम्हाला जे पसंतीक्रम देण्यासाठी उद्या 14/2/2024 पर्यंत वेळ असणार आहे. यानंतर शेवटी त्यांच्या बुलेटिनमध्ये सांगण्यात आलेलं आहे की भरती प्रक्रियेला कोणताही विलंब होऊ नये याकरिता प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. म्हणजेच मित्रांनो आचारसंहितेपूर्वी भरती कशी होईल या प्रकारची दक्षता किंवा तयारी जे आहे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे आणि ते त्याबाबत जे आहेत सकारात्मक देखील आहेत. तर याबाबत महत्त्वाची बाब अशी आहे की 1606/2024 ही जी रिट पिटिशन आहे त्याचा आदेश जे आज माननीय औरंगाबाद खंडपीठाने दिलेला आहे, तर ते देखील लवकरच अपलोड झाल्यानंतर त्याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. परंतु या याचिकेमध्ये जे मराठी माध्यमाचे जे उमेदवार होते त्यांना सेमीवर घेण्याची जी मागणी होती, ज्याच्यावर अंतरिम आदेशामध्ये शुक्रवारी याचिकाकर्ते यांच्या बाजूने निकाल लागला होता. परंतु आज शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने त्यांचे म्हणणे मांडून यामध्ये जे सदर यांची जी मागणी होती ते फेटाळण्यात आलेली आहे आणि सदर याचिकेमध्ये जे आहे ज्या प्रकारे शासनाने त्यांचे जी.आर.नुसार कारवाई तरतुदीनुसार कारवाई ते करत आहे ते सुरू ठेवण्याचे निर्देश जजसाहेबांनी दिलेले आहे. त्यामुळे जे पसंतीक्रम लॉक करण्यासाठी देखील तुम्ही उद्यापर्यंत मुदतवाढ द्या अशी देखील याचिकाकर्ते यांची मागणी होती. 2-4 दिवसांची त्यांनी मागणी केली होती, परंतु त्याला सरकारी वकिलांनी इथे जे आहे विरोध केला आणि 1 दिवसाचा इथे कालावधी त्यासाठी देण्याचे निर्देश मान्य जजसाहेबांनी दिले होते. त्याप्रमाणे आता कारवाई करण्यात येत आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. ज्या उमेदवारांचे आजपर्यंत जे आहे पसंतीक्रम जनरेट करून त्यांनी लॉक केलेले नसेल किंवा ज्यांनी अद्याप जनरेट केले नसेल, तर त्यांच्याकरिता एक शेवटची संधी उद्यापर्यंत उपलब्ध असणार आहे. ते सर्वांनी मित्रांनो 14 तारखेच्या आत म्हणजे उद्या रात्री 12 वाजेपर्यंत सदर पोर्टल चालू राहणार आहे पसंतीक्रम देण्यासाठी. तर सर्वांनी त्यापूर्वी पसंतीक्रम जनरेट करून लॉक करायचे आहेत. ज्या उमेदवारांनी केले आहेत तर त्यांना कोणताही ते त्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता नाही, कारण आजचा जो जजमेंट होता तो शासनाच्या बाजूने लागलेला आहे. त्यामध्ये उमेदवारांच्या बाजूने हा ऑर्डर झालेला नाही. त्यामुळे जे पसंतीक्रम बदलण्याची वगैरेची इथे आता काहीच आवश्यकता राहिलेली नाही आणि आजपर्यंत जे 1,37,000 इतक्या उमेदवारांनी लॉक देखील त्यांचे पसंतीक्रम दिलेले आहे. आता राहिलेले जे उमेदवार असतील तर ते देखील उद्या जे 14 तारीख आहे तोपर्यंत करू शकता. अशी प्रकारची मित्रांनो ही तातडीची सूचना पवित्र पोर्टलवर आलेली आहे. याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे.